नमस्कार. मी तरंगे सर, डायरेक्टर श्री ऑनलाईन क्लासेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, निलंगा, लातूर. सर्व टेलिकॉलिंगच्या टीमचं आमच्या या श्री ऑनलाईन क्लासेस परिवारामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आम्ही हे टेलिकॉलिंगचं काम आता पार्टनरशिपमध्ये तुमच्याशी करणार आहोत, भागीदारीच्या स्वरूपामध्ये तुमच्याशी करणार आहोत. म्हणजे तुम्ही सुद्धा एका श्री कोचिंग क्लासेसचे पार्टनर आहात, अशा माध्यमातून आपणाला काम करायचं आहे. अगोदरच्या काळामध्ये टेलिकॉलिंगचं काम हे इन्सेंटिव्ह आणि पगारीवर होतं, पण आम्ही थोडा वेगळा विचार केला आणि त्या वेगळ्या विचारातून आम्ही असं ठरवलं की फीसच्या 50% तुमचे राहतील आणि 50% आमच्या इन्स्टिट्यूटचे राहतील, अशा पद्धतीनं कामाचं स्वरूप आम्ही ठरवलेले आहात. त्यामुळं तुम्ही जेवढं काम कराल तेवढं तुमच्याशी फायदा आहे. तुम्हाला एखाद्या महिन्यामध्ये 5-10 हजार पासून ते 50,000 पर्यंत दर महिन्याला मिळकत मिळवण्याची, कमाई करण्याची, या पार्टनरशिपच्या बिझनेस मधून तेवढे पैसे मिळण्याची आम्ही तुम्हाला संधी उपलब्ध करून देणार आहोत. ही कशा पद्धतीनं स्वरूप आहे हे थोडस मी तुम्हाला सांगतो. आपले श्री ऑनलाईन क्लासेस आहेत निलंगा, लातूर. लातूर पॅटर्न या नावाने सबंध महाराष्ट्रभर आजपर्यंत 10,000 विद्यार्थी महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये आज खूप समाधानकारकरित्या ऑनलाईन क्लासेस करतात. आपल्या ह्या श्री कोचिंग क्लासेस निलंगा ब्रँचला यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आपलं हे सिल्वर जुबली वर्ष आहे. या सिल्वर जुबली वर्षाच्या निमित्ताने आपण एक खूप मोठी झेप घेत आहोत. गेल्या वर्षी लातूर या ठिकाणी आपण ब्रँच चालू केलेली आहे. त्याही ब्रँचला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. निलंगा हा लातूर जिल्ह्यातीलच भाग असल्यामुळं हे सगळे क्लासेस आमचे लातूर पॅटर्नवर आधारित आहेत. लातूर पॅटर्न हा का म्हणतोय मी? कारण तुम्ही तुमच्या भागामध्ये लातूर पॅटर्नच्या नावानं हा कोर्स तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. कारण सबंध महाराष्ट्रामध्ये लातूर पॅटर्न एक आगळं वेगळं महत्व आहे. म्हणून लातूर पॅटर्नचे क्लासेस आहेत. म्हणून जर तुम्ही तुमच्या भागामध्ये ऍडव्हर्टाईज केलात तर त्याचं एक वेगळेपण तुम्हाला दिसून येईल, त्याचा रिझल्ट पण तुम्हाला एक वेगळा दिसून येईल. आपल्या क्लासेस मार्फत कोणकोणत्या बॅचेस चालतात ते अगोदर मी सांगतो. तुम्ही झालं तर हा व्हिडिओ बघत असताना एक कागद पेन घेऊन लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट परत परत व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही. आणि अजून एक मला विनंती आहे, प्रत्येक जण पूर्ण व्हिडिओ बघत नाही, अर्धवट व्हिडिओ बघतात आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करतात. हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर आम्हाला काहीही कॉन्टॅक्ट करायची गरज नाही. तुम्ही मग डायरेक्ट तुम्हाला हे सगळ्या अटी पसंत असतील तर आम्हाला मेसेज करा, तुम्हाला आम्ही ग्रुपमध्ये पाठवू, तुम्हाला डाटा देऊ. आपल्या क्लासेस मार्फत 3री ते 12वी पर्यंतचे क्लासेस चालतात. 3री ते 10वी स्टेट बोर्ड, मॅथ, सायन्स, इंग्लिश, सेमीच्या वेगळ्या बॅचेस, मराठी माध्यमाच्या वेगळ्या बॅचेस आणि इंग्रजी माध्यमाच्या वेगळ्या बॅचेस चालतात आपल्याकडे. 11वी आणि 12वीला आपल्याकडे सायन्सचे नीट, जेई, MHT-CET ची संपूर्ण तयारी करून घेतली जाते. ज्यामध्ये शिकवणारे प्राध्यापक हे राजस्थान कोटा येथील असल्यामुळं आता तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना कुठेही राजस्थान कोटाला जाऊन शिकायची गरज नाही. त्यांनी मोबाईलवर किंवा टॅबवर घर बसल्या लातूर पॅटर्नचे राजस्थान कोटा येथील शिक्षकाच्या माध्यमातून ते क्लासेस तो करू शकतो. आता येणाऱ्या 1 एप्रिल पासून आपण CBSE चे पण क्लासेस चालू करत आहोत. CBSE चे पण 3री ते 10वी पर्यंतचे मॅथ आणि सायन्सचे आपण क्लासेस चालू करणार आहोत. त्याचबरोबर आपल्या क्लासेसच्या माध्यमातून 5वी 8वी मध्ये नवोदय, स्कॉलरशिप अशा ज्या परीक्षा होतात शालेय ह्याच्यामध्ये, त्याची सुद्धा आपल्याकडे तयारी आहे. त्याचबरोबर नीट, जेईचा फाउंडेशन कोर्स आहे आपल्याकडे. एक ज्युनियर फाउंडेशन कोर्स आहे, एक सिनियर फाउंडेशन कोर्स आहे. काही विद्यार्थ्यांना रेग्युलरचे क्लासेस करत करत फाउंडेशनची पण तयारी करायची असते, तशी सुद्धा आपल्याकडे सुविधा आहे. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण नवोदय, स्कॉलरशिप तर झालंच झालं, स्पर्धा TET सारखा कोर्स आपण चालवतो. खूप फेमस कोर्स आहे आपला. सबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या एवढा कोर्स कुठंच चालत नाही. त्यानंतर पोलीस भरती असेल, आरोग्य सेवा असेल, MPSC असेल,
जेवढ्या काही गव्हर्नमेंटद्वारे परीक्षा घेतल्या जातात त्या सगळ्या परीक्षांची तयारी आपण या ठिकाणी करून घेतो. म्हणजे आपल्या ह्या क्लासेसमध्ये भरपूर काही कोर्सेस असल्यामुळं तुम्हाला आपल्या क्लासेसची जाहिरात करताना सोपं जाणार आहे. त्याचबरोबर हे तुमचं काम तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायचं आहे. तुम्ही तुमच्या घरी तुमच्या गावामध्ये हे तुम्हाला काम करायचं आहे. तुम्ही ज्या शहरात राहता, ज्या गावामध्ये राहता, त्या गावामध्ये तुम्हाला हे काम करायचं आहे. हे काम करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक डाटा देणार आहोत. तो कुठला डाटा आहे? तर तो डाटा आहे 10वी बोर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा. दरवर्षी जवळपास 10 लाख नंबर असलेले आमच्याकडे येतात. प्रत्येक जिल्ह्यातले आमच्याकडे येतात. त्या मुलाचं संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, तो 10वीची परीक्षा कोणत्या शाळेतून दिला, अशी एक यादी आमच्याकडे येते आणि त्या यादीद्वारे तुम्हाला काम करायचं. 10वी पास झालेला विद्यार्थी, आता समजा जर तुम्हाला आम्ही यादी दिलो आता तुम्हाला, तर त्या यादीमध्ये आता तो विद्यार्थी एकतर 11वीला असेल, पॉलिटेक्निकला असेल, मग 11वी सुद्धा आर्ट, कॉमर्स, सायन्सला आहे का? सायन्सला असेल तर आपल्याकडे सायन्सचे क्लासेस आहेत. बरोबर आहे. भविष्यात आम्ही कॉमर्स बद्दलही विचार करणार आहोत. येत्या पुढच्या वर्षी कॉमर्स बद्दलही आम्ही सकारात्मक विचार करून कॉमर्सचे क्लासेस, आर्टचे शक्यतो कोणी लावत नाहीत, त्याच्यामध्ये जरी कुठला इंग्लिशचा क्लास असेल तर आपण नक्कीच त्या गोष्टीचा पण विचार करू. पण 11वीचे सायन्सला जर तो विद्यार्थी असेल तर त्याला सांगा लातूर पॅटर्नचं नीट जेईचं एमएसटी सीईटीचा कोर्स तुम्हाला खूप कमी पैशामध्ये तुम्हाला घरी बसून करता येईल, ही तुम्ही गोष्ट सांगा. सीबीएसईचा जो, आणि विशेष म्हणजे 11वी 12वी मध्ये शिकवणारे प्राध्यापक हे हिंदीमधून शिकवतात, त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने त्यांची तयारी होते, कारण ते आउट ऑफ स्टेटचे आहेत. एक प्राध्यापक दिल्लीचे आहेत, एक प्राध्यापक पाटण्याचे आहेत, एक प्राध्यापक उत्तर प्रदेशचे आहेत. ह्या सगळ्या भागातून त्यांचा अनुभव त्या ठिकाणच्या उच्च नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये आहे, असे सगळे प्राध्यापक आहेत. खाली आमच्याकडे 8वी 9वी 10वीला 3री पासून 10वी पर्यंत प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक आहे. मी स्वतः 10वी पर्यंत गणित शिकवतो. सायन्स शिकवायला स्वामी सर आहेत, इंग्रजी शिकवायला शिंदे सर आहेत. 11वी 12वी मध्ये मी केमिस्ट्री शिकवतो, बाकीचे 3 शिकवायला राजस्थान कोटा येथील आहेत. त्यामुळं आपल्याकडे सगळ्या, मग त्या विद्यार्थी जर समजा तो 11वी सायन्सला नसेल तर काय करायचं? त्यांना विचारायचं की बाबा तुमच्या घरामध्ये 3री पासून 12वी पर्यंत मराठी, सेमी, इंग्रजी माध्यम किंवा सीबीएसईला कोण विद्यार्थी आहे का? असेल तर त्याच्यासाठी माहिती सांगा, नसेल तर त्यांच्या नातेवाईकामध्ये कोण आहे का विचारा. अशा पद्धतीनं तुम्हाला डाटा गोळा करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या ह्या क्लासेसला 25 वर्ष पूर्ण झालेले असल्यामुळं भरपूर असे पुरस्कार भेटलेले आहेत. मी एक 4-5 पुरस्कार तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बेस्ट ऑनलाईन इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये सर्वात 1 नंबरचं इन्स्टिट्यूट म्हणून आपल्याला 2022 साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे, रील्स.in या कंपनीद्वारे. त्यानंतर आपल्याला इंटरनॅशनल ब्रिलियन्स अवॉर्ड, आपले ऑनलाईन क्लासेस खूप चालल्यामुळं आपल्याला इंटरनॅशनल ब्रिलियन्स अवॉर्ड, बेस्ट ऑनलाईन एज्युकेटर असा अवॉर्ड आपल्याला मिळालेला आहे. ऑनलाईन मध्ये शिकवण्यात आपण हायेस्ट आलो म्हणून इंटरनॅशनल अवॉर्ड आपल्याला मिळालेला आहे. त्याचबरोबर या 2024 वर्षी लोकमत पेपर माहित आहे तुम्हाला, लोकमत आयकॉन अवॉर्ड मिळालेला आहे. त्यामुळं आपल्या ह्या क्लासेसचं जे बी काही भांडवल आहे ते खूप स्ट्रॉंग आहे, टीचिंग फॅकल्टी स्ट्रॉंग आहे. सगळे पुरस्कार कोणालाही मिळत नाही, ज्याचं काम असतं त्यालाच पुरस्कार मिळतात. आपल्या गावात मिळालेला पुरस्कार वेगळा आणि नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड मिळणं हे पूर्णपणे आपल्या डाटावर अवलंबून असतं. आता टेलिकॉलिंगच्या लोकांसाठी काम कसं करायचं आहे, पार्टनरशिपचा बिझनेस कसा आहे, तुम्ही आमचे पार्टनर आहात, तुम्ही आमचे भागीदार आहात, तर तुम्हाला काय करायचं आहे मी आता सांगतो. तुम्ही त्या विद्यार्थ्याकडून जेवढी फीस आमच्या क्लासला भरणार आहात त्याच्या 50% फीस त्याच दिवशी रात्री तुमच्या अकाउंटला रिफंड होणार आहेत. काही टेक्निकली प्रॉब्लेम असेल तर दुसऱ्या दिवशी रिफंड होतील. म्हणजे कसं, समजा जर आज तुम्ही 2,000 रुपये फीस आपल्या क्लासेसला विद्यार्थ्यामार्फत भरलात तर त्याच्यातले 1,000 रुपये तुम्हाला रिफंड होणार आहेत त्याच दिवशी, आणि 1,000 रुपये इन्स्टिट्यूट. हे आहे आपला पार्टनरशिप बिझनेस. समजा एखाद्याने 5,000 रुपये फीस गोळा केली एका दिवसात, तर त्याच दिवशी तुमची 2,500 रुपये कमाई झाली. तुमची 2,500,
आमची 2,500. तुम्ही म्हणताल एवढं होईल का? अहो महिन्याला लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये गोळा करणारे आता सध्या आमच्याकडे टेलिकॉलिंग मध्ये माणसं आहेत. उगे तुम्ही सोपं उदाहरण सांगितलं की तुम्ही महिनाभरामध्ये जर 1 लाख रुपये फीस या माध्यमातून गोळा करून दिलात, तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायचं किंवा जास्तीत जास्त तुमच्या भागामध्ये काम करायचं, फील्ड वर्कला जाऊन सुद्धा काही लोक आमच्याकडे काम करतात. ते कसं करतात सांगतो मी. जर समजा तुम्ही ₹1,00,000 महिन्याभरात आमच्याकडे फीस जमा केलात, तर त्या महिन्यामध्ये तुमचे 50,000 रुपये महिन्याची कमाई झाली आणि 50,000 इन्स्टिट्यूट. आम्ही हे का केलंय? कारण आमच्याकडे डाटा खूप आहे, आम्हाला खूप लोक जोडायचे. तुम्हीच नाही, तुमच्या कोणी ओळखी पाळखी पाहुण्या रावल्यातील अजून कोण असेल ज्याला काम करायची इच्छा आहे, त्याला तुम्ही आमची माहिती पाठवा आणि माझ्या नंबरवर त्याला मेसेज करायला लावा. आम्ही ताबडतोब त्याची पण अपॉइंटमेंट करून टाकू. कारण आमच्याकडे डाटाला कमी नाही आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यात आम्ही पोहोचलेलो आहोत. आता आम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात पोहोचायचं आहे. प्रत्येक गावामध्ये आपला विद्यार्थी राहायला पाहिजे, असं एक आपलं ध्येय या 2025 येणाऱ्या वर्षाचं आमचं टार्गेट आहे. आता तुम्हाला काम काय करायचं आहे? तुम्हाला दररोज एक 50 लोकांना कॉल, हे खूप महत्वाचं, ऐकून घ्या, लिहून घ्या तुम्ही झालं तर. 50 लोकांना फोन लावायचा आहे तुम्हाला. तुमच्यापाशी डाटा आहे, नाव आहे, मोबाईल आहे, नंबर डाईल करा. समजा त्याचं नाव असेल पाटील सुशांत विठ्ठलराव. नमस्कार, मी श्री ऑनलाईन क्लासेस मधून बोलते. सुशांतचा नंबर आहे का हा? हो. तर सुशांत गेल्या वर्षी 10वी पास झाला आहे. आता त्यांनी कुठे प्रवेश घेतला आहे त्याची माहिती घ्या. त्यांनी म्हणले नाही, 11वी सायन्सलाच घेतला आहे. मग आपल्याकडे लातूर पॅटर्नवरले खूप फेमस असे जुने 25 वर्ष अनुभव असलेले क्लासेस आहेत. तुम्ही एकदा त्याचा डेमो बघा. आपल्याला लगेच फीस घ्यायची नाही, 2 ते 3 दिवस त्याला क्लास चालू करून द्यायचा आहे, त्याला डेमो बघू द्यायचा आहे आणि त्याला आवडला तरच तुमची त्यांच्याकडून फीस घ्यायची आहे. त्याच्यामुळे कुठलीही फसवणूक नाही आपली. आपण कुण्याही पालकांना फसवणार नाही, आपण कुण्याही कोऑर्डिनेटरला फसवणार नाही. त्या विद्यार्थ्याने 2 ते 3 दिवस क्लास बघितल्यानंतर मग त्याच्याकडून आपल्याला फीस पेड करून घ्यायच्या वर्षभराची. मग त्या 50 लोकांना कॉल केलं तुम्ही, त्याच्यातले समजा एक 10, आणि आता तेही माहित असू द्या तुम्ही, बरेच जण आम्हाला कोऑर्डिनेटर म्हणतात की सर लावलो कोणच उचलना गेलाय, कट करलाय. बोल, 50 जणांमध्ये 10% लोक आपला रिस्पॉन्स देत असतात. म्हणजे 5च लोक तुमचा फोन उचलतील असं गृहीत धरून चला तुम्ही. 45 लोक तुमचा फोन उचलणार नाही, कट करतील, मला लावायचं नाही म्हणतील, हरकत नाही. पण ज्या ज्या लोकांना तुम्ही कॉल केलेला आहे त्या लोकांना तुम्ही ट्रू कॉलर म्हणून एक ऍप आहे तुमच्या मोबाईलवर, जवळपास असेलच तुमच्याकडे. त्या ट्रू कॉलर मध्ये अशी सिस्टीम आहे की तुम्ही लावलेला कॉलचा व्हॉट्सअप डायरेक्ट ओपन करू शकता. मग तो फोन उचलला असेल नसेल, कट केला असेल, स्विच ऑफ असेल, काही असेल, आउट ऑफ कव्हरेज एरिया म्हणल्या काय असेल, त्या प्रत्येकाला आपल्या क्लासेसचे 5 गोष्टी पाठवायचे तुम्हाला. नीट ऐका, हे काम ज्यानं काळजीपूर्वक करेल त्याचेच फीस पेड होणार आहेत. निव्वळ कॉलिंगवर फीस पेड होत नाही. मग काय पाठवायचंय त्याला? आपल्या क्लासेसचं बॅनर 1 नंबर. नंबर 2 ला आपल्या क्लासेसची TV9 ABP माझाला जाहिरात चालते सारखं सारखं, त्या जाहिरातीचा एक व्हिडिओ आहे. म्हणजे तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्या पालकाला काय वाटेल की बाबा TV9 ला ABP माझाला ऍड देणारा हा काही फसवेगिरी नसते, कोणी देत नाही. ज्याचं स्टेटस आहे तोच TV9. आज मला सांगा, तुमचे न्यूज चॅनल TV9 ABP माझाच आहे. या ठिकाणी जर आपली ऍड चालत असेल तर हे क्लासेस कुठल्याही पद्धतीचे फ्रॉड नाही याची त्यांना कल्पना येते आणि त्याच्यावरून त्याचं आपलं स्टेटस कळतंय. तिसरं, आपल्याला ऑनलाईन बेस्ट इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र अवॉर्ड मिळालेला एक छोटा व्हिडिओ आहे, तो पाठवा. तो व्हिडिओ बघून बी त्यांची गॅरंटी होईल. त्याच्यानंतर फेसबुकला आपल्या माझ्या मार्गदर्शनाचा एक व्हिडिओ असतो, त्याची लिंक पाठवा. आणि त्याचबरोबर एक टाईप केलेला मेसेज आहे की ज्या मेसेजमध्ये आपल्याकडे कोणते कोणते क्लासेस चालतात, 3री ते 12वी, कोणते विषय, मराठी, सेमी, इंग्रजी, स्पर्धा परीक्षा, ह्या सगळ्याचा एक मेसेज आहे. समजा त्यांनी कॉल नाही उचलला आणि हे तुम्ही व्हॉट्सअपला पाठवलं आणि जेव्हा त्याला रात्री वगैरे वेळ असेल तेव्हा तो उघडून बघेल. उघडून बघितल्यानंतर त्याला जर लक्षात आलं की बाबा ह्या पद्धतीचे क्लासेस आहेत, आपल्याला फोन आला होता आपण रिस्पॉन्स दिला नाही, मग तो व्हिडिओ बघेल प्रत्येक, मग TV9 ची जाहिरात दिसेल त्याला, ABP माझा जाहिरात दिसेल,
बेस्ट ऑनलाईन इन्स्टिट्यूटची जाहिरात दिसेल आणि तिथं मेसेजमध्ये आम्ही टाकणार आहे की 96 23 11 31 11 हा जो माझा नंबर आहे, हा नंबर गुगलवर टाकून आमच्या क्लासेसची माहिती चेक करा. तुमचा विश्वास बसला तरच आमच्याकडे प्रवेश करा, असं आपण त्या मेसेजमध्ये लिहिणार आहोत. समजा तुम्ही कॉल केल्यानंतर त्यांनी नाही उचलला असेल तर तुमचा तो मेसेज बघून एखाद्या वेळेस तुम्हाला तो रिप्लाय करेल, कॉल करेल, काही ना काही करेल. त्यामुळं तुम्हाला प्रत्येक म्हणजे 50 कामाचं स्वरूप आहे का, 50 लोकांना रोज कॉल करायचा आहे आणि 50च्या 50 जणाला व्हॉट्सअपद्वारे ह्या 5 गोष्टी पाठवायच्या आहेत. हे कंपल्शन तुमच्या डोक्यावर आहे. हे असं करायचं असेल तरच आमच्याकडे जॉईन व्हा आणि एवढं करण्यासाठी साधारणतः 2 ते 3 तास लागतात, त्याच्यावर लागत नाही. वर्क फ्रॉम होम करायचं म्हणजे तुम्ही तुमचा जॉब करा, तुम्ही तुमचं शिक्षण करत असाल तर शिक्षण करा आणि उरलेल्या वेळामध्ये आमच्या सोबत पार्टनरशिपमध्ये भागीदारीमध्ये बिझनेस करा. अहो मला काय म्हणायचं, रोज आपण जर फीस आलेली जर 50% आपल्याला लगेच रात्री मिळत असेल तर कशाचंच टेन्शन राहणार नाही ना तुम्हाला. आमच्यावर विश्वास ठेवायचं सुद्धा टेन्शन राहणार नाही. पहिल्याच्या काळामध्ये आम्ही महिन्याला पगार देत होतो. एखाद्या कॉर्डिनेटरला वाटू शकते किंवा महिन्याच्या नंतर माझी पगार होईल का नाही, इथं तसं काहीच नाही. सेम डेला तुमचं 50% फीस तुमच्या वैयक्तिक अकाउंटवर ट्रान्सफर होईल आणि ट्रान्सफर झाली तर दुसऱ्या दिवशी काम करणार आहात तुम्ही, नाही तर नाही करणार आहात. त्यामुळं हा व्यवसाय तुमच्यासाठी चांगला आहे. जरी आमच्यासाठी कमी फायद्याचा असला तरी आम्ही या माध्यमातून जवळपास एक 300 कॉर्डिनेटरची नेमणूक संबंध महाराष्ट्रभर करणार आहोत. त्या 300 मध्ये तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करा. तुमचं काम चांगलं नसेल तर आम्हाला दुसरा अपॉइंट करावं लागेल त्या ठिकाणी. त्यामुळं खूप चांगल्या पद्धती, तुम्हाला काय तुमची इन्व्हेस्टमेंट काहीच नाही, तुम्ही 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये काम करणार आहात. तुम्हाला कुठलंही करायचं नाही. मोबाईल तुमचा आहे, कार्ड तुमचं आहे, सगळं तुमचं, आम्ही काहीही पुरवणार नाहीत. आलं का लक्षात? बरेच विद्यार्थी म्हणजे कॉर्डिनेटर विचारतात की कोणत्या सिम ऑन करायचं, तुमच्या सिम ऑन करायचं. नको वाटलं तुम्ही नवीन सिम घ्या, पण तो तुमचाच राहील. त्याचं रिचार्ज पण तुम्हीच करायचं, आम्ही त्याच्यात काहीही आमचं काही राहणार नाही. आलं का लक्षात? त्यानंतर आता तुम्ही कॉल करताना किंवा मेसेज केल्यावर जर एखाद्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला पॉझिटिव्ह सांगितलं की मला करायचंय, मला डेमो बघायचंय जर म्हणलं, तर काय करा तुम्ही, त्या विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव, त्याचा वर्ग, समजा 7वी असेल तर ते सेमी आहे का मराठी आहे का इंग्रजी माध्यम आहे का सीबीएसई आहे. सीबीएसईची 1 एप्रिल पर्यंत करू नका, 1 एप्रिलच्या नंतर करा. आहे त्याचं नाव, आम्ही एक आमच्या टेलिकॉलिंगचा ग्रुप आहे, श्री टेलिकॉलिंग ग्रुप म्हणून, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करतो. तुम्ही त्या ठिकाणी तो नंबर टाका. आमच्या ऑफिस मधली टेक्निकल टीम आहे, जवळपास 5-6 लोक बसून असतात कायम काम करणारे. ती टेक्निकल टीम तुमचं रजिस्ट्रेशन करून तुम्हाला पाठवेल. मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, नीट ऐका, लिहून घ्या. झालं तर ह्या गोष्टी लिहून घ्या तुम्ही, व्हिडिओ परत एकदा मागून बघा. त्याची नोंद पण तुमच्या रजिस्टरला ठेवायचं की तुम्ही कुणाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. एक रजिस्टर घेऊन त्याला नोंद करायचं आहे. आणि मग त्या पालकाला, त्या विद्यार्थ्याला आपल्याला 2 गोष्टी पाठवायच्या. एक प्ले स्टोअरला असलेल्या ऍपची लिंक, शोधत बसा म्हणायचंच नाही त्यांना, डायरेक्ट लिंक पाठवून द्यायचं ऍपची. लिंक ओपन केली की आपलंच क्लासचा ऍप येत आहे. आणि ऍप डाउनलोड झाल्यानंतर त्या ऍपमध्ये नंबर टाकावा लागतो आणि काय काय प्रोसिजर करत ते व्हिडिओ बघायचे असतात. त्याच्यासाठी एक आम्ही 3 मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे. ह्या 2 गोष्टी पालकांना पाठवायचं, पालक ऍप डाउनलोड करतात, अडचण आली तर तो व्हिडिओ बघून ऍप चालू करून घेतात. तुम्ही पण तो व्हिडिओ बघा, तुम्हाला पण त्या गोष्टी कळतील आणि त्या पद्धतीनं तो जर एकदा विद्यार्थी म्हणला तुम्हाला की नाही मी बघितलेले आहेत, मग त्याला तुम्ही 2-3 दिवसामध्ये चौकशी करा की बाबा कुठल्या विषयाचं बघितलात, मॅथ्सचं बघितलास का, कसं वाटलं, सायन्सचं बघितलास का, इंग्रजीचं बघितलास का, चांगलं वाटलं का. आणि त्याचबरोबर त्याच्या आईला किंवा त्याच्या वडिलाला तुम्ही बोला, त्यांनाही ही ग्वाही द्या की तुम्ही सुद्धा बाजूला बसून तो क्लास करा. जोपर्यंत त्याच्या विद्यार्थ्याबरोबर त्याची आई किंवा त्याचे वडील बघून तो क्लास करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला फीस भरणार नाही. एवढं सगळं झाल्यावर, समाधान झाल्यावर त्यांच्याकडून फीस घ्यायची आपल्याला. म्हणजे ह्याच्यात कुठली फसवेगिरी नाही. गॅरंटेड वाटलं तरच त्यानं आपल्याकडे फीस भरणार आहे आणि ती फीस भरून मग त्याला कंटिन्यू झाला. मग ती फीस कुठे भरायची आहे तुम्हाला? आम्ही तुम्हाला क्लासेसचा अकाउंट देऊ, स्कॅनर आणि
गुगल पे, फोन पे नंबर देऊ. तो तुम्ही तुमच्या स्वतःच्या अकाउंटवर घ्यायचे नाहीत, ते कन्सिडर होणार नाही. लक्षात घ्या. एखाद्या वेळेस अकाउंटला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करा, आम्ही दुसरा अकाउंट देऊ. पण तुम्ही स्वतःच्या अकाउंटवर ते पैसे घ्यायचे नाहीत. ते पैसे क्लासेसच्याच अकाउंटवर घेतलं तर ते ऍक्टिव्हेट होते, नाहीतर होत नाही. नाहीतर भविष्य काळात 4-5 दिवसात ते बंद पडते. त्यामुळे तुम्ही त्या क्लासेसच्या अकाउंटवर घेतल्यानंतर त्या पालकाला स्क्रीनशॉट तुम्हाला टाकायला लावा आणि ती स्क्रीनशॉट तुम्ही ग्रुपवर टाका. मग ती ग्रुपवर बघून तुम्हाला पावती करून दिली जाईल आणि ती पावती पालकाला पाठवा. म्हणजे पालक पण निसंकोच राहील की बाबा त्याला श्री ऑनलाईन क्लासेसची, श्री कोचिंग क्लासेसची पावती मिळाली आहे. त्याच्यामुळे तोही तुमच्यावर विश्वास करणार नाही आणि आम्हीही तुमच्यावर विश्वास करणार नाही. आणि सेम डेला त्या दिवशी रात्री समजा तुमची टोटल फीस एक 4,000 रुपये जमली आमच्याकडे, तर रात्रीच तुमच्या अकाउंटला त्याच्यातले 50% पार्टनरशिप भागीदारीच्या नियमाप्रमाणे 2,000 रुपये तुमच्या अकाउंटला वापस, 2,000 आमच्या इन्स्टिट्यूटला जमा राहतील. त्याचबरोबर तुम्हाला आम्ही अजून एक काय करणार, म्हणजे आपल्याकडे जेवढ्या बॅचेस चालतात तेवढ्या तुम्हाला स्वतःला ऍक्टिव्हेट करून देणार आहोत आम्ही. सगळ्या बॅचेस ऍक्टिव्हेट करून देणार आहोत तुम्हाला आम्ही. का म्हणलं तर काही लोक फील्डवर जाऊन काम करणार आहेत किंवा तुम्हाला सुद्धा कळेल की कशा कशा बॅचेस. आता फील्डवर जाऊन काम कसं करायचं त्याच्याबद्दल एक महत्वाचं आहे का, ज्याने ह्या सगळ्या गोष्टी करेल त्याचा बिझनेस वाढेल आणि तुमचा बिझनेस वाढला तर त्याच्यातले 50% तुमचे वाढणार आहेत. काय काय, समजा तुम्ही एखाद्या गावामध्ये राहता, त्या गावामध्ये तुमच्या आज आजूबाजूचे आसपासचे जेवढे काही ओळखीचे त्यांना तुमच्या मोबाईलमध्ये सगळ्या बॅचेस असल्यामुळे, समजा तुमच्या शेजारी एक 7वी सेमीचा विद्यार्थी राहतो, त्याच्या घरी जावा, त्याच्या आईला त्या विद्यार्थ्याला 7वी सेमी तुमच्या मोबाईलमध्ये चालू करून दाखवा. मॅथचा एक व्हिडिओ दाखवा, इंग्रजीचा एक दाखवा, सायन्सचा एक दाखवा. त्याचबरोबर इतर विषयाचं पण आपल्याकडे ऑडिओ व्हिज्युअल आहे बरं का. म्हणजे त्या ऍपमध्ये आपल्याकडे त्या वर्गाचे सगळेच विषय आहेत, पण फीस आपण 3च विषयाची घेतो, मॅथ, सायन्स, इंग्लिश. बाकीच्या विषय आपण त्यांना फ्रीमध्ये देतो. ते सगळे दाखवा त्याला आणि बघा म्हणा, त्यांना म्हणा आम्ही तुम्हाला चालू करून देतो, 2-3 दिवस बघा आणि करा. काही ठिकाणी का करतात, कॉर्डिनेटर शाळेवर जातात, ह्या मोबाईल मधून ते डेमो दाखवतात विद्यार्थ्यांना वर्गामध्ये. तुमच्या ओळखी पाळखी असतात, एखादा शिक्षक ओळखीचा असतो, एखादा मुख्याध्यापक ओळखीचा असतो. तुम्ही जावा, तिथला डाटा गोळा करून या, तिथल्या विद्यार्थ्यांना ही सगळी माहिती सांगा आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या चांगल्या पद्धतीनं तुमची ऍडव्हर्टाईज जर केलात, तुम्ही जेवढं काम खोलात उतरून करणार आहात तेवढा तुमचा बिझनेस वाढणार आहे, तेवढं तुमचं 50% प्रमाणात तुमची मिळकत वाढणार आहे. मला सांगा, एखाद्या दिवशी जर खूप प्रयत्न करून तुम्ही एक 10,000 रुपये जर फीस गोळा, काही अवघड नाही. आमच्याकडे एक एक कॉर्डिनेटर 20,000, 30,000 गोळा करतो. तुम्हाला ग्रुपवर पडल्यानंतर कळेल तुम्हाला. तेवढे ठीक आहे, तुम्हाला नाही जमणार. अहो शेवटी माझं म्हणणं आहे, तुम्ही 1,000 एकच विद्यार्थ्याचं ऍडमिशन कन्फर्म एका दिवसाला केलात, 500 तुम्हाला आहेत, 500 आम्हाला आहेत. असं दररोज एक ऍडमिशन केलात तर महिन्याला 15,000 पगार होते. आणि तुम्ही तेवढ्यावर मर्यादित राहणार नाहीत. तुम्हाला 15,000चे 20,000 कमवायचे, 20चे 50 कमवायचे, 50चे लाख रुपये महिन्याला कमवायचे, तर आम्ही तुम्हाला तशी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्हाला शाळेवाने फिरावं लागल, तुमची खूप मोठी इच्छा, मला खूप मोठा बिझनेस करायचा आहे, तर तुम्ही गावोगाव फिरा आणि तुम्ही तुमच्या तुम्ही ग्रुप, आता व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे तुमच्या ओळखी पाळखीचे ग्रुप आहेत, पाहुण्या रावळ्याचे ग्रुप आहेत, त्या ग्रुपवर आपली माहिती टाका. तुम्ही स्वतःला, अजून एक महत्वाची गोष्ट आहे, आमच्याकडे जॉईन झाल्यानंतर तुम्हाला आम्ही दररोज ग्रुपवर एक स्टेटस साठी आम्ही पोस्ट किंवा व्हिडिओ पाठवतो. तो पोस्ट किंवा व्हिडिओ स्टेटस ठेवणं कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे. आमच्यातली एक टीम चेक करते कोण कोण स्टेटस ठेवलंय, कोण कोण नाही. त्याचा फायदा तुम्हालाच आहे, कारण तुमचे 100 लोक जरी स्टेटस बघणारे असले तर ते म्हणतात की कुठले क्लासेस आहेत, मग माझा विद्यार्थी आहे. म्हणजे तुमच्या स्टेटस ठेवण्याला आमचा उद्देश आहे की आणखी 100 लोक आहेत. समजा 100 कॉर्डिनेटर आपल्याकडे अपॉइंटेड आहेत आणि 100 लोकांनी जर स्टेटस बघितले तर 10,000 लोकांनी स्टेटस बघितले एका दिवसाला. मग 10,000 लोकांतले उघे 100 लोक तर प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करतील, त्याचा फायदा होईल. हा सगळा बिझनेस वाढवण्यासाठी आहे. तुम्ही ऍडव्हर्टाईज क्लासेसशी करणार आहात, क्लासेसचा फायदा जेवढा होणार आहे तेवढाच तुमचा होणार आहे. त्याच्यामुळे किती फायदा करायचं काय नाही ते तुम्ही ठरवा. तुम्हाला महिन्याला 5,000 पासून 50,000 लाख रुपये कमाई करण्यासाठी ही एक मोठी संधी उपलब्ध आम्ही करून देत आहोत. आणि आपले जेवढे ग्रुप आहेत तेवढ्या ग्रुपला तुम्ही सुद्धा जॉईन व्हा. ज्यावेळेस विद्यार्थी पेड करतो त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला त्या ग्रुपमध्ये ऍड केलं जातंय. हे सगळा व्हिडिओ परत परत बघा, सगळी माहिती लिहून या रजिस्टरवर आणि मगच तुम्ही आमच्याकडे जॉईन व्हा.
तुम्हाला ही पॉलिसी आवडली असेल तर नक्कीच आम्हाला परत मेसेज करा. मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतो आणि तुम्हाला एक डाटा देतो. त्या डाटावर काम करा किंवा तुमच्या फील्ड वर्कवर काम करा. आता बरेच जण समजा आमच्याकडे लेडीज कॉर्डिनेटर आहेत, ते शाळेमध्ये नोकरी करत करत हा बिझनेस करणार आहेत. त्यांच्यासाठी तर किती चांगला आहे. ते शाळेमधला ऑटोमॅटिक विद्यार्थी संपर्कात आहेत, त्याचे पालक संपर्कात आहेत. त्याच्या घरी जावा, तुमच्याकडे ऍपमध्ये त्याला दाखवा. लातूर पॅटर्नचे क्लासेस तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहेत. तुमचे जुने विद्यार्थी तुमच्या हाताखालून गेलेले 11वी-12वीला आहेत, त्यांना संपर्क करा. करणाऱ्यासाठी खूप मोठं व्यासपीठ आम्ही ओपन करून देत आहोत. जो करेल त्या प्रमाणात त्याला मोबदला मिळेल आणि मोबदला सेम डेला मिळणार असल्यामुळं तुमच्या मनामध्ये सुद्धा कुठलीही शंका राहणार नाही. काही अडचण असेल, मी स्वतः तरंगे सर, माझा फेसबुकवर तुम्ही वारंवार व्हिडिओ बघत असाल, महाराष्ट्रभर व्हायरल व्हिडिओ आहे. फेसबुकला, इन्स्टाला तुम्ही मी असाच बसलेला याच ऑफिसमध्ये याच फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलेला असेल. खूप फेमस आहेत, विश्वास ठेवण्यासारखे क्लासेस आहेत. त्यामुळं तुम्ही परत एकदा माझा नंबर तर तुम्हाला येईलच, 96232111 हा नंबर वर तुम्ही मला मेसेज करा. मी तुम्हाला माहिती पाठवतो, ग्रुपला ऍड करतो आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात करा. ओके, धन्यवाद.